या एमजीएस हॉस्पिटलवर काय कारवाई होणार आहे का, चौकशी होणार आहे का? मी तर म्हणतो हे असे हॉस्पिटल बंद पडले पाहिजेत, यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजेत. कारण की म्हणजे हे डाकू आहेत 395 लुटायले ते लोकांना ध्यानात ठेवा. यांच्यावर गुन्हा दाखल करून यांचं हॉस्पिटल बंद पडलं पाहिजेत. काही तिथलच्या डॉक्टरच्या माझ्याकडे क्लिप आहेत. ते डॉक्टरने सांगितलं की साहेब आम्ही जर काही बोललो तर आम्हाला दवाखान्याच्या बाहेर काढून देतात. आम्हाला म्हणतात की तुम्हाला काम नाही, ड्युटी नाही. मग आम्ही काय करू शकतो? त्याच्या क्लिप आहेत माझ्याकडे तिथलच्या डॉक्टरच्या. जे पहिले तर तुम्हाला सांगतो की जे निकाल काहीतरी डॉक्टर होते त्यांना त्यांचा मोबाईल मला घेण्यासाठीच 2 घंटे लागले हो. तिथलचं जे काउंटरवर बसणारा बिलिंगवाला असतो ते नंबर देत नाही, अरे रावीची भाषा करतोय. आणि एक तिथलचा बिलिंगवाला म्हणतो की साहेब तुमचं काम फार चांगलं आहे हो, त्याच्यामुळे मी तुम्हाला इकडून तिकडून करून कुणीकडून तरी तुम्हाला नंबर देतो. आणि मला नंबर भेटल्याच्या नंतर मी त्या डॉक्टरला बोललो, तुम्ही बघितली असेल त्या क्लिपमध्ये ते काय म्हणतायत, तर मी एक इथलचा डॉक्टर काम करणारा नौकर आहे. अरे मग लुटायलाय कोण? हा कोण लुटते? मग ही व्यवस्था कोणाची व्यवस्था आहे? अहो जे त्या डॉक्टर तिथलचे जे काही मला वाटते, आणि ते चॅरिटेबल हॉस्पिटल आहे, मला वाटते की ही सगळी लूट ताबडतोब थांबली पाहिजेत आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजेत या मताचे आम्ही आहोत. कारण केवळ संभाजीनगरात नाही तर मराठवाडाभर पेशंट जातात. मी तर तुम्हाला सांगतो संभाजीनगर असल, मुंबई असल, पुणे असल, नागपूर असल, आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये लूट चालू आहे गरीब लोकांची. ही थांबली पाहिजेत. याच्यावर शासनाने तुम्हाला सांगतो की कडक कारवाई करून निर्बंध घातले पाहिजेत. मतदारसंघातली आदिती सरकटे म्हणून ही एमजीएम हॉस्पिटलमध्ये गेल्या 10 दिवसापासून भरती होती. काल तिचा डिस्चार्ज होता. तिला दुपारी 2 वाजता डिस्चार्ज भेटला, पण पैसे नसल्यामुळं ते तिला डिस्चार्ज देत नव्हते. मग त्यानं आता शेवटी काय करायचं, मग बाबा आपल्या आमदाराला फोन करावा. मला फोन लावल्याच्या नंतर मी त्याची विचारपूस केली की काय परिस्थिती आहे. तर त्यांनी सांगितलं की 10 दिवसापासून पेशंट आमचा एमजीएम हॉस्पिटलमध्ये आहे. आतापर्यंत आम्ही 3,05,000चं मेडिकल आणलंय आणि आता आज डिस्चार्ज देत आहेत. तर आम्ही दवाखान्याची सुद्धा फीस 1,80,000 पेड केली आणि त्यांनी सगळं संपूर्ण दवाखान्याचं बिल 2,85,000 केलं. तर आमच्याकडे आता पैसे नाहीत. मी अर्धा एकर जमीन लोकांकडे घाण ठेवली आणि त्यांच्याकडून ते 4 लाख रुपये आणलेत, पण आता कोणी मला पैसे सुद्धा देत नाही. मी करू तरी काय करू? आणि आमच्या पेशंटला डिस्चार्ज पैसे नसल्यामुळं त्यांनी अडकून धरलंय. तर काहीतरी तुम्ही मला मदत करा. मग मी लगेच तुम्हाला सांगतो की तिथलच्या डॉक्टरला बोललो आणि विचारलं त्याला, तर बाबा काय? नाही पेशंट फार सिरियस होता, व्हेंटिलेटरवर होता, त्याला सिरियस वाचला नसता. अरे मी म्हणलं वाचला नसता तुम्ही दिलं काय? मला वाटते की हाताला लावायची जी सुई असती, ती कोणती स्काल्प म्हणतो आपण, ती त्या बिलिंगवर जर बघितली 300 रुपयाला. आपण जर मेडिकलवर जर घेतली तर ती 7 रुपयाला भेटते. NS जे सलाईन लावतो आपण त्याची किंमत तुम्हाला सांगतो की 2,000 रुपये. आणि इकडे मेडिकल जर घ्यायचं जर म्हणलं तर त्याची किंमत वस्तू तिथे 10 ते 12 रुपये. पॅरासिटामॉल डेंगूमध्ये तेच मला सांगत होते की डेंगूमध्ये पॅरासिटामॉल आणि NS शिवाय आम्ही दुसरं काहीच देत नाही. त्याला डाएट करावं लागतं, फलाण करावं लागतं, व्हेंटिलेटरवर होतं. अरे म्हणलं तुम्ही देऊन नाही आम्ही त्याला 15 हजाराचे इंजेक्शन दिले. बाबा तुम्ही 15 हजाराचे इंजेक्शन दिले, पण ते आमचे 3,05,000 रुपये तुम्ही मेडिकलचे घेतले ना. मग तुम्ही मेडिकलचे पैसे, NSचे पैसे, स्काल्पचे पैसे, सगळे पैसे ते मेडिकलमधूनच घेतले. मग हे 2,85,000 रुपये तुम्ही घ्यायले कशाचे? तर त्यांनी सांगितलं की आमचा चार्ज आहे नर्सिंग जे बर्दर असतो त्याचा चार्ज रोजचा 2,000. तिथलचा डॉक्टर एक तपासायला येतो त्याचा चार्ज 5,000. अरे काय धंदा लावला? लुटायचं काम. गोरगरीब लोकांनी काय मरायचं का? या ठिकाणी आरोग्य मंत्र्याला मी बोललोय. आरोग्य मंत्र्यांनी लगेच CS ला त्यांच्या PS ला फोन केला आणि रात्री 11 वाजता पेशंट आमचा डिस्चार्ज त्या ठिकाणी केला. म्हणजे जर त्या मेडिकलमध्ये बी लूट, ते 15,000चे जे इंजेक्शन ते म्हणतायत की आम्ही 1.5 लाखाचे 15,000चे इंजेक्शन दिलेत, ते 15,000चे इंजेक्शन बाहेर जर विचारलं तर त्याची किंमत 4,500 आहे. म्हणजे 15,000 कुठं आणि 4,500 कुठं?
सरकार, मी सन्माननीय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री यांना जाऊन भेटणार आहे आणि या गोरगरिबाच्या व्यथा त्या ठिकाणी मांडणार आहे. काहीतरी वस्तुस्थिती असली पाहिजेत, काहीतरी त्याचा रेट ठरले असले पाहिजेत, काहीतरी कितीतरी तुम्हाला सांगतो 4 पटीनं 10 पटीनं. अहो 7 रुपयाची सुई आणि तुम्ही जर 300 रुपये घेत असाल तरी कुठं पाप फेडसाल तुम्ही? 40 पट. हे कुठेतरी तुम्हाला सांगतो की सरकारने याच्यावर, तुम्हाला सांगतो आम्ही सरकारमध्ये आहेत, याच्यावर 100% समिती निवडून याच्यावर कुठेतरी निर्बंध असला पाहिजेत या मताचे आम्ही आहोत. परंतु ते MGM हॉस्पिटल कुठलं होतं हे आपण सांगितलं नाही आणि त्यावर आरोग्यमंत्री काय म्हणाले? आरोग्य मंत्र्यांनी लगेच तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी आरोग्य संभाजीनगरचे CS असतील त्यांना फोन केला आणि त्यांच्या फोनमुळेच काल 1,27,000 रुपये बिल कमी झालं. मला तरी वाटते ते 1,80,000 रुपये भरले ना, ते सुद्धा खूप झाले आणि 3,05,000 मेडिकल. आता तुम्हीच विचार करा, तुमच्या माध्यमातून मला वाटतंय की मीडियाला लोकांना दाखवा की या दवाखान्यामध्ये कशी लूट व्हायली. ही लूट कुठेतरी थांबली पाहिजे. 100% मी तर तुम्हाला सांगतो, हे रात्रीचा जर आपण विषय बघितला तर फार गंभीर आहे. ठीक आहे, एखाद्या चांगल्या घरचा पेशंट असला त्याला VIP ट्रीटमेंट नंबर 1 ची रूम असली पाहिजे. जसं आपण ताज हॉटेलमध्ये ट्रायडनमध्ये राहतो, त्याला पुढं TV पाहिजेत, त्याला हातामध्ये ज्यूस पाहिजेत. ही सुविधा माझ्या गोरगरीब लोकांना नाही. अलग लक्षात, आम्हाला गरजही नाही. पण ज्या ठिकाणी तुम्हाला सांगतो शेती विकून, शेती काल घाण ठेवली आणि 3,05,000 रुपये मेडिकलचं बिल पेड केलंय. 1,80,000 रुपये आम्ही बिल त्या ठिकाणी दवाखान्याचं भरलंय आणि 1,27,000 बिलासाठी काल दुपारी 2 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत तुम्हाला सांगतो की पेशंटला डिस्चार्ज दिला नाही त्यांनी. ज्यावेळेस आरोग्यमंत्री बोलले त्यावेळेस पेशंटला त्यांनी डिस्चार्ज केलं. आपण म्हणताय की अव्वाच्या सव्वा सगळे दर लावले जात आहेत, चार्जेस मध्ये पण आणि मेडिकल मध्ये पण, आणि चक्क आरोग्यमंत्री आणि विधानसभेच्या एका सदस्याला बोलावं लागतंय. गोरगरिबांचे असे हाल होत आहेत. कशी राहणार पुढची सरकारची आणि तुमची एकत्रित या विषयावर? मी तर तुम्हाला सांगतो, अशा डॉक्टरला, अशा दवाखान्याला, म्हणजे एका भाषेमध्ये आपण जर बघितलं हे खाटीक पुरले, हे खाटकाच्या पलीकडे तुम्हाला सांगतो दवाखाने झालेत. त्या दवाखान्यामध्ये पेशंट गेल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो त्यांना कापल्याशिवाय हे लोक स्वस्त बसणार. कापायचले त्यांना कसं काय, म्हणजे बोलूच शकत नाही. तुम्हाला सांगतो याच्याबद्दल. अहो काय याचं काहीतरी तुम्हाला सांगतो की धोरण ठरलं पाहिजे. याच्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याला मी जाऊन या ठिकाणी या व्यथा मांडणार आहे आणि माझ्या गोरगरिबाची जी पिळवणूक व्हायली ती या ठिकाणी रुकणार आहे.